नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5 च्या वीकेंड स्पेशल संडे स्पेशलच्या नवीन प्रोमो आलेला आहे. आणि त्या प्रोमोमध्ये जसं की आपण बोललो होतो की खूप साऱ्या गोष्टी होणार आहे आणि खूप सारे परत एक वादाची एक नवीन ठिणगी पेटणार आहे. एक टास्क पण होता, बरेचसे असे होते की त्याच्यामध्ये लॉकेट काहीतरी घालायचं होतं, त्याच्यामध्ये दिलं होतं डबल ढोलकी, अजून बरंच काही. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी ॲक्टिव्हिटी पण झाली ॲक्टिव्हिटी एरियामध्ये, ज्याच्यामध्ये जान्हवी खूपच तिचा रौद्र अवतार आपल्याला दिसला. आणि अजून आपल्याला एक पॅम्पलेट आलं होतं, त्या पॅम्पलेटमध्ये बरीचशी अशी गोष्टी होत्या की त्याच्यामध्ये फोटोज होते. तर डॉक्टर टास्क होते की त्याच्यामध्ये अजून बरीचशी माहिती होती. फ्रेंडशिपचा टास्क, फ्रेंडशिप डे स्पेशल म्हणून असे टास्क होते. तर काय होतं त्याच्या फ्रेंडशिप डे साजरा केलेला आहे आपल्या रितेश भाऊच्या धक्क्यावरती. तर त्याच्यामध्ये सर्वांना ते फ्रेंडशिप डेच्या त्यांनी मेडल दिलेले आणि प्रत्येकाचं मत ज्याला तुम्ही देणार तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे मत त्यांनी त्याच्यामध्ये सांगायचं. त्याच्यामध्ये आपण बघितलं की वर्षाजींनी एक लॉकेट होतं, तर ते लॉकेट जान्हवीला दिलं. तर त्याच्यामध्ये असं होतं की ती जी तू दोस्ती केली निकीशी ती जरा एक वेगळीच आहे, म्हणजे नाही का, ती बऱ्याचशांना पटत नाही ती दोस्ती. तू तिचे चुकीच्या गोष्टीला तिचे स्टँड घेते आणि बरंच काही. तर त्याच्यासाठी दिलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घनश्याम यांना डबल ढोलकी ही पदवी त्यांनी घरच्यांनी दिलेली. म्हणजे योगिता असू दे किंवा मग आपले अंकिता असू दे किंवा मग आपले DP दादा असू दे, या सगळ्यांनी घनश्याम यांना ती डबल ढोलकीची पदवी दिली. तर त्याच्यासाठी घनश्याम हे खूपच चिडलेले होते त्याच्यामध्ये आणि एकदम तापलेले होते की जर का योगिताला तर डायरेक्ट ते म्हणले, प्रोमोमध्ये दिसलं की तू अख्ख्या आठवड्यात बोलली नाही, आता तू बोल बाबा, बोल आता तुझा संधी आहे, तू बोल, तुझ्याकडून तू फुटेज घ्यायचं ते घे. आणि त्या आरामात आपले तिकडे बघत होते की अजून कुठले लॉकेट आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम परत एक वादाला ठिणगी अशी पेटणारी म्हणजे निकीची. तर निकी आणि वर्षाताई ह्यांची परत एक वादाची ठिणगी पेटलेली आहे. त्याच्यामध्ये निकी उठली, निकीला सांगितलं, रितेश साहेबांनी तिला खास करून बोलले की डॉक्टर निकी तुम्ही उठा. तर डॉक्टर निकी बोलून ती उठली आणि तिला बोलले की जा आणि तो पॅम्पलेट खोल. तर पॅम्पलेटमध्ये जे काय असेल ते त्या व्यक्तीला दे. तर त्या पॅम्पलेटमध्ये निघालं की गुडघ्यात मेंदू. तर गुडघ्यात मेंदू हा असा व्यक्ती कोण आहे, तर रितेश साहेबांनी सांगितलं. तर निकी म्हणली की आता मी बोलणार नाही. पहिलाच रितेश भाऊ गुडघ्यात मेंदू हे निघाल्यानंतर रितेश भाऊंनी तिची अशी फिरकी घेतली की ही पदवी तू स्वतःला देऊ नको. सगळ्यात आधी तिला ते सांगितलं की ही पदवी तू स्वतःला देऊ नको गुडघ्यात मेंदू म्हणून. तर म्हणजे मग तिने नाही म्हटली, मी मला देणार नाहीये. मग तिने पुढचं नंतर आपण बघितलं की ती रितेश साहेबांना बोलली की ना मी ते नाव घेऊ इच्छित नाही, कारण की मी जर का ते नाव घेतलं तर सगळे म्हणतील की माझं मन चुकीचं आहे आणि मी त्यांचं डिसरिस्पेक्ट करते. तर रितेश साहेब बोलले नाही तू घेऊ शकते बिंदास, हा टास्क आहे, तू टास्कमध्ये करू शकते. तर ती म्हणली की गुडघ्यात मेंदू आहे तर ते वर्षाताई. कारण की कारण पण असं दिलं की ती वर्षाताई ते मुद्दा स्ट्रेच करतात. तर तोच कारण जे रितेश साहेबांनी जे दिलं होतं वर्षाताईंना, जे झापलं होतं थोडंसं की तुम्ही मुद्दा स्ट्रेच करतात, तेच कारण घेऊन निकी वर्षाताईंना बोलले की त्यांचा गुडघ्यात मेंदू आहे कारण की ते कारण स्ट्रेच करतात, त्याच्यामुळे त्यांना ते हे दिलं. आता त्याच्यावरूनच पुढच्या आठवड्यात फुल राडा होणार आहे, त्याच्यावरती खूपच भांडणं होणार आहे, आपण बघू शकता. तसंच आपण ह्याच्यात प्रोमोत बघितलं असेल, बघितलं मित्रांनो की आपले धनंजय पवार म्हणजे DP दादा इरिनाला लावणी शिकवताना देखील त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे की फ्रेंडशिप डेच्या ह्याच्यात तर तुम्ही काय. तर मग जसं दादांनी एक हे घेतलेलं आहे की आपण म्हणू शकतो की विडा हातात उचलला की मी इरिनाला मराठी शिकवणारच. तसं दादांनी सुरुवात केलेली की इरिनाला मराठी गाणं शिकवताना आपण प्रोमोमध्ये बघितलेलं. आणि हा होता आपला प्रोमो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटलं तर नक्कीच. आणि वोटिंग ट्रेंडनुसार नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की वोटिंगला कोण एविक्ट होणार आहे, तर त्याच्यासाठी पण सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.